इचलकरंजी शहरातील स्वच्छ व वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्ड क्रमांक 16 मधील डीमार्ट परिसरात गटरीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वाहन चालक, पादचारी तसेच परिसरातील व्यावसायिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत असून या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे। परिसरातील गटारीचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। गटारीची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने वारंवार सांडपाणी रस्त्यावर येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे। याच परिसरातील वॉश स्मार्ट लॉन्ड्रीमधील पाणीही गटारीला सोडले जात असल्याने गटारावर अतिरिक्त ताण येत आहे। परिणामी गटार तुंबून सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचे नागरिकांनी सांगितले। शिवाय या परिसरात कचऱ्याचे साम्राज्यही वाढत आहे। यामुळे साथीच्या रोगांनाही आमंत्रण दिले जात आहे। त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। परिसरात पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। एकीकडे इचलकरंजी महापालिकेत विविध टेंडरच्या मुद्द्यावर राजकीय गदारोळ सुरू असताना दुसरीकडे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे। प्रशासनाने तातडीने गटाराची स्वच्छता करून सांडपाण्याचा कायमस्वरूपी निचरा होईल अशी व्यवस्था करावी। तसेच प्रलंबित गटार काम त्वरित पूर्ण करून परिसराला दुर्गंधीमुक्त करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।